नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 26 राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार। पाकिस्तान सोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व। भारत पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांकडून मदत। भारताला स्वीडनने दिले काल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर, तर पाकिस्तान दारू पाठवल्याची माहिती। धर्मविचाराला दहशतवाद्यांकडे वेळ कुठे आहे? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घटला असंवेदनशीलतेचा कळस। वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी। शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावाच लागणार। फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट, तर लॉंग टर्म व्हिसावर आलेल्या सिंधींना महाराष्ट्र सोडण्याची गरज नसल्याचं स्पष्ट। पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या उलट्या बोंबा। भारत हल्ले घडवून आपल्याच लोकांना मारतो असे तोडले अकलेचे तारे। पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी महिला भारतात। भाजप खासदार निशिकांत दुबेंचा खळबळजनक दावा। लग्न करून भारतात राहणाऱ्या महिलांना नागरिकत्व नसल्याची दिली माहिती। पाक व्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं। गिलगिटमध्ये पाक विरोधात हजारो स्थानिकांच्या घोषणा। पहलगाम हल्ल्यानंतर पाक विरोधात असंतोष। नक्षलवाद्याविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम। विजापूरच्या जंगलात शेकडो नक्षलवाद्यांची 6 दिवसांपासून कोंडी। 7,000 पेक्षा जास्त पोलीस जवान मोहिमेत सहभागी। मुंबईतील आग दुर्घटनेप्रकरणी ईडीचं अधिकृत स्पष्टीकरण। काही कागदपत्र जळाल्याची माहिती, मात्र सर्व दस्तावेज डिजिटल स्वरूपात असल्याचा दावा। आगीवरून राजकीय भडका। एल्फिस्टनमधील 19 इमारतींमधील स्थानिकांचं पुनर्वसन। एल्फिस्टनमध्येच होणार मंत्री आणि आशिष शेलार यांची माहिती। MMRDA 19 इमारतींचा क्लस्टरमध्ये पुनर्विकास स्वतः करणार। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।